येत्या 5 एप्रिल पासून पाकिस्तान पूर्ण लॉकडाऊनमध्ये जाणार आहे। ही बातमी तुम्हीही पाहिली आहे का? पण सत्य काहीतरी वेगळंच आहे। आज आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पाकिस्तान लॉकडाऊनच्या बातमीचा पूर्ण फॅक्ट चेक करणार आहोत आणि शेवटी तुम्हाला स्पष्ट कळेल की ही बातमी खरी आहे की खोटी। अफवा काय आहे? सोशल मीडियावर एक नोटिफिकेशन मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे। त्यामध्ये दावा केलाय की येणाऱ्या 5 एप्रिल पासून म्हणजेच 5 एप्रिल 2026 पासून पाकिस्तानमध्ये शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन लागू होणार आहे। यामध्ये तिथल्या बाजारपेठा, वाहतूक आणि सर्व सार्वजनिक हालचालींवर बंदी असेल असा दावा करण्यात आला आहे। पण इथंच मोठा ट्विस्ट आहे। पाकिस्तान सरकारनं अधिकृतपणे हे सगळे दावे फेटाळलेले आहेत, यावर स्पष्टीकरण दिलंय आणि जे नोटिफिकेशन सोशल मीडियावर व्हायरल होतंय ते पूर्णपणे फेक असल्याचं सांगितलेलं आहे। हे नोटिफिकेशन मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये व्हायरल झालं होतं आणि त्यानंतर तिथल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, गोंधळाची स्थिती होती। पुन्हा एकदा कोविडमध्ये जसा लॉकडाऊन लागलेला होता त्याच पद्धतीनं लॉकडाऊन पाकिस्तानमध्ये लागणार का, अशा वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या आणि पॅनिक एक क्रिएट झालेलं होतं तिकडच्या लोकांमध्ये। मात्र यानंतर आता तिथल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे। अशी कोणतीही घोषणा केलेली नाहीये। जे नोटिफिकेशन व्हायरल होतंय ते फेक असल्याचं सांगण्यात आलंय। मग खरं काय आहे? तर पूर्ण लॉकडाऊन नाहीये, पण काही निर्बंध पाकिस्तानमध्ये लागू होऊ शकतात। त्याला म्हणतात स्मार्ट लॉकडाऊन किंवा एनर्जी कन्झर्वेशन प्लॅन। आता हा प्लॅन नेमका काय आहे? याच्यामध्ये बाजारपेठांच्या वेळांवर मर्यादा येऊ शकतात, म्हणजे रात्री 9:30 पर्यंत बाजार बंद करणं, त्याच्यानंतर शॉपिंग मॉल सुद्धा बंद करणं, म्हणजे सकाळी जे सुरू झाले असतात ते रात्री 9:30 नंतर सुरू ठेवता येणार नाही। त्याच्यानंतर जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन देणं, त्याच्यामध्ये सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देणं आणि जे लग्न सोहळे होतात, लग्नाचे समारंभ असतात त्याच्यासाठी सुद्धा मर्यादा येऊ शकते। रात्री 10 वाजेपर्यंत मर्यादा असेल आणि पाहुण्यांच्या संख्येवर सुद्धा निर्बंध असेल। ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर पाहुण्यांच्या संख्येवर मर्यादा होती, लग्न समारंभांवर एक प्रकारे काही नियम लागू करण्यात आलेले होते, रिस्ट्रिक्शन्स होते, त्याच पद्धतीनं पाकिस्तानमध्ये सुद्धा लागू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। अजून लागू झालेलं नाहीये आणि त्याचबरोबर इंधन बचतीसाठी सुद्धा काही उपाय या ठिकाणी केले जाऊ शकतात। त्याच्यामध्ये सरकारी गाड्यांच्या इंधन कोट्यामध्ये कपात आणि काही क्षेत्रामध्ये 4 दिवसांचा कार्य आठवडा, म्हणजे आठवड्यातले जे 7 दिवस असतात त्याच्यापैकी 4 दिवस काम आणि 3 दिवसांची सुट्टी, अशा पद्धतीचा हा 4 दिवसांचा कार्य आठवडा लागू होऊ शकतो, पण अजूनपर्यंत ते लागू झालेलं नाहीये। आता हे जे स्मार्ट लॉकडाऊन विषयी बोललं जात आहे त्यामागचं मुख्य कारण काय आहे? तर पाकिस्तानातील वाढतं ऊर्जा आणि आर्थिक संकट। पाकिस्तान सध्या तीव्र आर्थिक आणि इंधन संकटाचा सामना करते। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे विशेषतः इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम हा संपूर्ण जगावर झालेला आहे। जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि पुरवठा विस्कळीत झालाय। त्यामुळे परकीय चलन वाचवण्यासाठी या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा क्रूड ऑइल महागलेला आहे, त्याच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या संकटाचा सामना करण्यासाठी परकीय चलन वाचवण्यासाठी पाकिस्तानचं सरकार इंधनाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। पाकिस्तानच्या नॅशनल इकॉनॉमिक काउन्सिल आणि कॅबिनेट कमिटीनं अशा प्रस्तावावर चर्चा केल्याची माहिती आहे। म्हणजे हे जे स्मार्ट लॉकडाऊन विषयी बोललं जाते त्याविषयी फक्त चर्चा झालेली आहे, त्याचे अधिकृत नोटिफिकेशन अद्याप निघालेलं नाहीये। आता पाकिस्तानमध्ये हे जे फेक नोटिफिकेशन व्हायरल झालं आणि त्याच्यावर लोकांनी लगेचच विश्वास ठेवला, त्यामागचं कारण आहे काही दिवसांपूर्वी तिथं लागू झालेलं ग्रीन लॉकडाऊन। तुम्हाला माहिती असेल काही महिन्यांपूर्वी लाहोर आणि पंजाब प्रांतामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे सरकारनं ग्रीन लॉकडाऊन, पाकिस्तानच्या या दोन्ही प्रांतांमध्ये ग्रीन लॉकडाऊन लागू केलेला होता आणि त्यामुळे लोकांना आत्ताच्या अफवेवर लवकर विश्वास बसला। पण सध्याचा कथित लॉकडाऊन हा केवळ अफवा आहे असं तिथल्या सरकारनं स्पष्ट केलंय। आता या सगळ्यामध्ये निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे, पाकिस्तानमध्ये सध्या कोणताही पूर्ण लॉकडाऊन नाहीये। सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी ही फेक आहे। त्यामुळे अशा फेक न्यूज पासून सावध राहा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा।